राज्यात पेसाच्या अंतर्गत भरती करण्यात आली होती। मात्र आदिवासी समाजातील या भरतीमध्ये जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांना अद्याप नियुक्तीपत्र न मिळाल्यामुळे गेल्या 21 दिवसांपासून नाशिकमध्ये आदिवासी कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू आहे। आज आंदोलक गोल क्लब मैदानापासून हे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत मोर्चा काढणार आहेत। आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाच्या बाहेर जाऊन आंदोलन करणार आहेत। मात्र आज जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। गोल्फ क्लब मैदान या ठिकाणी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। की आम्ही 13 जिल्ह्यातून इथं विद्यार्थी उपस्थित आहोत। आमची 17 संवर्ग पेसा भरती झाली पाहिजे एवढीच मागणी आहे, पण सरकार आमची कुठेही दखल घेत नाही। आमच्या आदिवासींवर अन्याय होत आहे आणि सरकारला एकच एवढीच माझी मागणी आहे की आमची 13 जिल्ह्यातील जी 17 संवर्ग पेसा भरती आहे ती झाली पाहिजे। आणि आज आम्ही आदिवासी विकास भवन झालं, जिल्हा परिषद झाले आणि कलेक्टर ऑफिस झालं, आमची इथं रॅली जाणार आहे। आम्ही आयुक्त मॅडमांना विचारणार आहोत की आम्ही काय अन्याय केलाय का, आमची तुम्ही भरती थांबवताय। कोर्टाची कुठलीही स्थगिती नसताना आम्हाला सांगताय की कोर्टाची स्थगिती आहे, अशी कुठलीही स्थगिती नाही आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याच्या निषेधार्थ आरक्षण बचाव संघर्ष समितीने भारत बंदची हाक दिली। या बंदला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। त्यानुसार गोंदिया शहरात सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात येतोय। मनमाडमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत बंदला पाठिंबा दर्शवला। तर चंद्रपूर आणि अमरावतीत सुद्धा बंद पाहायला मिळाला। चंद्रपुरात आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं करून या निर्णयाला विरोध केला। अमरावती जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे। तिवसा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। या आंदोलनात जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे हे देखील सहभागी झाले। आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आरक्षण बचाव कृती समितीकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदमधून हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर, दूध डेअरी अशा अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत। आणि आता एक आंतरराष्ट्रीय बातमी। अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना इथे आर्नेस्टी वादळ येऊन धडकलाय। यावेळेला 3 कोटींचं घर समुद्रात कसं वाहून गेलं याची काही जबरदस्त दृश्य आपल्या हाती आलेत। समुद्राच्या मध्येच हे घर बांधण्यात आलं होतं, पण वादळ आलं जबरदस्त, उंच लाटा आल्या आणि अवघ्या काही मिनिटात हे 3 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं घर हे जमीनदोस्त झालं। 1973 मध्ये कॉर्बिना ड्राईव्हवर हे घर बांधण्यात आलं होतं।